भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। पाचव्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळावा यासाठी एसआयटी कडून अर्ज दाखल करण्यात आला आहे। उद्या खरातच्या पोलीस कोठडीच्या मागणीसाठी सुनावणी होण्याची शक्यता आहे। भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। आता आणखी पुढच्या गुन्ह्यामध्ये पोलीस कोठडीसाठी सुनावणी ही उद्या पार पडू शकते। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। किरण यांच्याकडून या संदर्भातले सविस्तर तपशील आपण घेऊया। किरण, सुनावणी दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे? आता एसआयटी पोलीस यांची पुढची भूमिका काय? विक्रांत, खरं तर चौथ्या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर आजच्या दिवशी त्याची पोलीस कोठडी देखील संपणार होती आणि त्या सगळ्या अनुषंगाने व्हीसीद्वारे अशोक खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलेलं होतं। BN पुराणिक यांच्या कोर्टामध्ये ही सुनावणी पार पडली। यावेळेला सरकारी वकिलांच्या माध्यमातून तपासी अधिकाऱ्यांनी MCRची मागणी केलेली होती आणि त्यानुसार न्यायालयानं ती मागणी मान्य करत 14 दिवसांची पोलीस न्यायालयीन कोठडी जी आहे ती सुनावलेली आहे। उद्या पुन्हा एकदा पाचव्या गुन्ह्यामध्ये ताबा मिळावा यासाठीचा जो अर्ज देखील करण्यात आला तो देखील न्यायालयाने मान्य केलेला आहे। आता उद्या त्याबाबतची पोलीस रिमांडसाठीची जी ग्राउंड रिअलिटी आहे त्याबाबतची जी कारणं आहेत ती उद्याच्या सुनावणीमध्ये मांडली जातील आणि पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती तपासी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारी वकील करतील। यावेळेला नेमकी काय कारणं सांगितली जातात, काय नेमका युक्तिवाद होतो हे बघावं लागेल। मात्र सध्या तरी चौथ्या गुन्ह्यामध्ये अशोक खरातला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे, त्यामुळे उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, अगदी खरं आहे किरण, उद्याच्या सुनावणीकडे लक्ष लागलेलं असणार आहे। आतापर्यंत खरातवर 16 गुन्हे दाखल झालेले आहेत। 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज त्याला न्यायालयानं सुनावणी दरम्यान सुनावलेली आहे। उद्या पुन्हा एकदा सुनावणी पार पडणार आहे। उद्या पोलीस कोठडीची मागणी केली जाऊ शकते। किरण, आता पोलीस कोठडीची मागणी करताना आपण पाहिलं तर मागच्या काही सुनावण्यांदरम्यान खरातच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की प्रत्येक वेळी सारखीच कारणं दिली जात आहेत आणि त्यामुळे पोलीस कोठडी द्यायला खरातच्या वकिलांचा विरोध आहे। ते असं म्हणतात पोलीस कोठडी दिली जाऊ नये। आता एसआयटी कडून पोलिसांकडून नेमकी काय कारणं समोर ठेवली जाऊ शकतात पुन्हा पोलीस कोठडी मागताना? विक्रांत, यामध्ये काही टेक्निकल बाबी आहेत त्या समजून घेणं गरजेचं आहे। ज्यामध्ये मोडस जरी सेम असली, सारखीच असली तरी मात्र पीडिता वेगवेगळ्या असतात आणि त्याचा तपास करण्यासाठीची प्रक्रिया देखील वेगवेगळी असते। त्या अनुषंगाने ही पोलीस कस्टडीची मागणी केली जाते। यामध्ये एक दुसरा महत्वाचा भाग म्हणजे ज्या वेळेला युक्तिवाद होत असतो त्यावेळेला जी फिर्यादी असते, फिर्यादी महिलेने जे आरोप केलेले आहेत त्या आरोपाच्या अनुषंगाने तपास करायचा आहे अशा स्वरूपाचा युक्तिवाद केला जातो। मग मागच्या काळामध्ये जे 4 गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामध्ये अनेक महिलांना गुंगीकारक औषध देण्यात आलेलं होतं, त्यामध्ये नेमकं काय मिसळलं होतं त्याचा तपास करण्याचं कारण पुढे केलं जातं। दुसऱ्या बाजूला पेढा खायला दिला, त्या पेढ्यामध्ये काही मिसळवलेलं होतं का त्यासाठीचं कारण दिलं जातं आणि इतकंच काय तर पीडित महिला जी आहेत ती दरवेळेला वेगळी असते, त्यामुळे तिचा तपास हा स्वतंत्ररित्या करायचा असतो। याशिवाय एक टेक्निकल बाब म्हणजे ज्या वेळेला ट्रायल या सगळ्या गुन्ह्यांच्या अनुषंगाने होत असते, ज्या वेळेला स्टेजवर ज्या वेळेला ही संपूर्ण केस येत असते त्यावेळेला स्वतंत्र तपासाच्या स्वतंत्र बाजू मांडाव्या लागतात। एकाच गुन्ह्यामध्ये सगळ्या गुन्ह्यांचा जो तपास आहे तो करता येत नाही, त्यासाठीची पोलीस कस्टडी देखील वेगवेगळ्या स्वरूपाची मागणी अपेक्षित असतं आणि ती प्रक्रिया मात्र आता सध्याच्या घडीला एसआयटी कडनं केली जाते। विरोधी जे आरोपी आहेत त्यांच्या पक्षाकडनं किंवा त्यांच्या वकिलाकडनं ज्या वेळेला ही बाजू मांडली जाते बचाव पक्षाच्या वतीनं त्यावेळेला हा युक्तिवाद करणं स्वाभाविक असतं। मात्र त्याची ग्राउंड रिअलिटी जी असते ती न्यायालय त्या सगळ्या दरम्यान न्यायमूर्ती जे आहे ते समजावून घेत असतात आणि त्यानंतर पोलीस कोठडी जी आहे ती सुनावत असतात आणि आता सध्याच्या घडीला अशीच काहीशी प्रक्रिया जी आहे ती या सर्व गुन्ह्यांमध्ये बघायला मिळते। त्याचाच एक भाग म्हणजे आजच्या दिवशी न्यायालयीन कोठडी अशोक खरातला सुनावण्यात आलेली आहे। उद्या त्याला पुन्हा एकदा 5व्या गुन्ह्यामध्ये जो ताबा घेण्याचा आजच्या दिवशी येईल त्या अनुषंगाने 24 तासाच्या आत त्याला कोर्टात हजर करणं अपेक्षित असतं, त्यामुळे उद्या त्याला कोर्टात हजर केलं जाईल आणि पोलीस कोठडीची जी मागणी आहे ती नव्या गुन्ह्यासाठीची केली जाईल। धन्यवाद किरण, दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।